कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत अवघ्या 24 तासात 401 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। 18 फेब्रुवारी रात्री 11 ते 19 फेब्रुवारी सकाळी 11 या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत एकूण 3,39,550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। कारवाई दरम्यान सीट बेल्ट न लावणं, मोबाईलचा वापर, ट्रिपल सीट, हेल्मेट न वापरणं, प्रवेशबंद मार्गातून वाहतूक, नंबर प्लेटमध्ये बदल, लायसन्स नसणे, अपघातग्रस्त वाहन चालक आदी उल्लंघनाचा समावेश होता। शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या पथकाने केली।